आम्हाला खर्रा खाणे, खर्रा, गुटखा, तंबाखू हे आमच्यासाठी नियमच आहे. त्याच्याशिवाय आम्हाला जमतच नाही. खर्रा खाल्याशिवाय आम्हाला कसं शेतामध्ये झाल्याशिवाय असं म्हणजे शक्तीच नाहीये सर. आम्हाला खर्रा खाल्याशिवाय आम्हाला शक्तीच नाही. दारू आम्हाला शक्तीच नाहीये. तुम्हाला या गोष्टीची सवय झालेली आहे, पण तेच जर सवय तुमची जर वाढत गेली तर तो त्याचा तो बघा तो दाखोटे त्याला कॅन्सर झाला होता. तुम्ही जो खर्रा खाता, गुटखा खाता याच्यामुळे कॅन्सर या रोगाला तुम्ही निमंत्रित करतात. तर तुम्ही अशा प्रकारचे जर कराल तर तुम्हाला म्हणून का तुमचे पोरं बारा आहेत ना ते पण तुम्हाला पाहून असेच वागायला लागतील. काहीतरी त्यांच्यासाठी तर सुधरा थोडे. आता कसं आम्हाला त्याच्याशिवाय एनर्जीच नाही भेटत ना साहेब. खर्रा, तंबाखू याच्याशिवाय आम्हाला एनर्जीच नाही भेटत साहेब. हो आणि भाऊ भाऊ तुम्ही या इकडे. मला सांगा तुमच्या घरा शेजारी ते भाऊ आहेत ते त्यांना मागे टीबी निघाला होता. तर यांना सांगत आहे की योग्य प्रकारे तुम्ही काळजी घ्या. आता तुम्ही सरपंच आहात, तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या गावाची काळजी घेऊ शकता. तर योग्य प्रकारे जर आपण काळजी घेतली, सुरक्षितता ठेवली तर या क्षयरोगापासून त्यासोबतच कीटकजन्य आजारापासून आता तो मागच्या घराजवळ पहा तिकडे तो पाय एवढा मोठा झालेला होता हत्ती रोगाचा. हा हत्ती रोगाचा जो आजार आहे हा आपण जो गोळ्या खात नाही त्यासोबतच जी मोहीम राबवली जाते आशा वर्कर करून त्या मोहिमेला आपण साथ नाही देत. त्यांनी ज्या गोळ्या देतात त्या आपण काय करत असतो, गोळ्या नंतर खातो म्हणतो आणि काय करत असतो, खात नाही. आणि याच्यामुळे काय होतो, हा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या परिसरामध्ये पसरत आहे. हो, चंद्रपूर जिल्हा या रोगासाठी सर्वात मोठा घटक बनलेला आहे. आणि तुम्ही सरपंच असल्यामुळे तुमचं आम्हाला आरोग्य यंत्रणेला सहकार्य मिळालं पाहिजे. तर या भाऊंना योग्य प्रकारे सतर्कता ठेवली पाहिजे. यांच्या मनामध्ये क्षयरोगाविषयी निगेटिव्हिटी आहे. काय आहे हो तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी? काय हो ते गोळ्या देतात, हे काय गोळ्या देतात हो? हे गोळ्या काय आहेत हो? हे गोळ्या का उलट्या येतात, सर्व आपल्याला त्रास होतात, ताप येते. हे गोळ्या खाणं बहुत बेकार आहे हो. हे फालतू गोळ्या आपण खातो. बघा यांना गोळ्याविषयी एलर्जी आहे आणि गोळ्याविषयी तुम्ही जर अशाच प्रकारची जर एलर्जी ठेवाल तर तुमची तब्येत आता जर दिसत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी तुम्ही खराब करून टाकणार आहात. तुम्ही आपला जो भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राथमिक ज्या घटका आहेत त्या घटका आरोग्य यंत्रणे पूर्तता करत आहे. आणि तुम्ही जर अशाच प्रकारे जर साथ नाही दिल्या तर तुमचा क्षयरोग त्यासोबतच कीटकजन्य आजार तुम्हाला माहितच आहे, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा प्रकारचे आजार या मच्छरापासून होतात. आणि तुम्ही योग्य काळजी नाही घेतली, योग्य स्वच्छता नाही ठेवली, त्यासोबतच तुमचा परिसर स्वच्छ नाही ठेवला तर तुम्ही डासाला योग्य प्रकारे वाढवता आणि त्याच्यापासून हत्ती रोग, चंडीपुरा यासारखे वेगवेगळे आजार होतात. तर तुम्हाला आता योग्य प्रकारचं वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, त्यासोबतच टीबी हा आजार भारतातून मुक्त करायचा आहे. टीबी हारेगा तो देश जितेगा हे आपल्याला करायचं आहे. तर तुमचं सहकार्य आम्हाला द्यावा. आणि सरपंच साहेब तुम्हाला पण विनंती आहे की योग्य प्रकारे तुमच्या गावामध्ये जे नकारार्थी लोक आहेत, जे हत्तीरोग मोहिमेअंतर्गत जे लोक गोळ्या खात नाही किंवा वेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह बोलतात त्यांना तुम्ही प्रत्यक्षात आमच्या सोबत येऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही प्रशासनाचे प्रमुख घटक आहात आणि तुम्ही हो प्रत्येक न्यूनगंड ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही न्यूनगंड तुमच्या मनामध्ये ठेवणार तर हा न्यूनगंड अजून दुसऱ्यापर्यंत वाढत जाणार. हा न्यूनगंड थोडा कमी करा आणि योग्य प्रकारे या भारत देशामध्ये जो टीबी हारेगा जे जितेगा ही मोहीम आहे, त्यासोबत हत्तीरोग मोहीम आहे, इतर शासनाच्या ज्या आरोग्याचे नियम आहेत यांना तुम्ही साथ द्या. टीबी हारेगा तो देश जितेगा. कळलं आता तुम्हाला? अरे हे जे दारू आहे, अरे भीमासारख्या प्रचंड असणारा शरीराला पकडून टाकणारी ही दारू, अरे सख्या भावांना परके करणारी ही दारू. या दारूच्या पोटी असंख्य अशी भारतातील प्रजा आणि भारतातील लोक बळी पडत आहेत. फक्त एकदा छोटासा कार्यक्रम असो, लग्न असो, समारंभ असो, इतर छोटासा कार्यक्रम असो, फक्त एकदाच घे म्हणतात आणि ही कायमची चिकटते. या ही दारू नसून हा विष आहे आणि या विषाचा प्याला जर तुम्ही असाच जर पेत राहिलात तर तुम्ही स्वतःलाच नाही तर तुमच्या कुटुंबाला तुम्ही उद्ध्वस्त करून टाकणार. आणि यासाठी तुम्हाला आत्ताच योग्य अशा प्रकारची ही दारूला सोडायची आहे.